मनुस्मृती दहन दिवस नेमका कशासाठी पाळला जातो? हा विरोध कोणाविरुद्ध होता? कोणत्या धर्माविरुद्ध का काही विचारांविरुद्ध? प्राचीन काळात मनुस्मृती हा एक सामाजिक नियम ग्रंथ होता. त्या काळात समाज चालवण्यासाठी काही नियम पद्धती ठरवण्यात आलेल्या होत्या. पण काळ बदलत गेला, समाज पुढे गेला, पण हे नियम हळूहळू अन्यायकारक ठरू लागले. मनुस्मृतीतील नियम हे जन्मावर आधारित भेदभावाला समर्थन देणारे होते. विशेषतः महिलांच्या बाबतीत या ग्रंथानुसार स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तीचा दर्जा कधीच देण्यात आलेला नाही. स्त्री म्हणजे वडील, पती आणि मुलांच्या अधीन राहणारी मानली गेलेली आहे. स्त्रियांना शिक्षण, निर्णय स्वातंत्र्य आणि मालमत्तेचा अधिकार या बाबतीत स्त्रियांची भूमिकाही मर्यादित होती. आणि म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी महाराष्ट्रातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी एक प्रतिकात्मक कृती केली आणि ती म्हणजे मनुस्मृती दहन. अन्यायकारक सामाजिक विचारांविरोधात दिलेला एक संदेश होता. मनुस्मृती दहन ग्रंथ जाळला गेला नाही, जाळले गेले ते म्हणजे भेदभावाचे विचार. मनुस्मृती दहन म्हणजे स्त्रियांना दुय्यम ठरवणाऱ्या कल्पनांचा निषेध आणि समानतेसाठी टाकलेले एक महत्वाचं पाऊल. आज आपला देश मनुस्मृतीवर नाही तर संविधानावर चालतो, जिथे स्त्री आणि पुरुष कायद्यापुढे समान आहेत. मनुस्मृती दहन आपल्याला हेच शिकवतो, कोणताही विचार, कोणताही ग्रंथ हा मानवतेपेक्षा मोठा नसतो आणि इतिहास हा देशासाठी नाही तर शिकण्यासाठी असतो. आणि समाज तेव्हाच पुढे जातो जेव्हा स्त्री आणि पुरुष हे समानतेने चालतात. तुमचं यावरती काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.